रंगकर्मी. त्यांचं नाव तुरतुरे. मी त्यांना पाहिलेलं नाही, पण बऱ्याच मित्रांकडून त्यांच्याबद्दल खूप ऐकलं. माणूस दिसायला अगदी साधा, लेंगा, शर्ट, कधीतरी पॅन्ट घालायचं. हातामध्ये रंग आणि ब्रश मिळाला की मग मात्र त्यांच्या अंगामध्ये असा संचार व्हायचा. म्हणजे ते चित्रकला वगैरे करत नव्हते, पण माणसांना रंगवायची जादू त्यांच्या बोटात होती. एकदा दिग्दर्शकानं सांगितलं की त्याप्रमाणे व्यवस्थित वेळ घेऊन ते त्या माणसाच्या रूपाचा कायापालट करायचे. आणि अरे, थोड्या वेळापूर्वी पाहिलेले रूप ते केवढं वेगळं आणि हे केवढं वेगळं, असा विचार नटांच्या आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये येत असे. ज्या वेळेला ते पुण्यात राहत होते त्यावेळेला पुणा मुंबई परसात गेल्यासारखं मी जात होतो, असं ते म्हणायचे. म्हणजे हिंदी, मराठी, चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी सगळीकडे त्यांचा संचार होता आणि सर्व मोठमोठ्या नटांना त्यांनी रंगभूषेने सजवून ठेवलेलं होतं. पानशेतच्या पुरामध्ये त्यांच्या घरावरती पुराने हल्लाच केला म्हणा. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पेटीमध्ये ठेवलेले त्यांनी बऱ्याच दिवसाच्या कष्टाने जमवलेले दागिने आणि त्यांच्या घरातली काही मंडळी अशी वाहून गेली त्यांच्या डोळ्यासमोर. आणि या माणसाच्या मनावरती थोडा परिणाम झाल्यासारखंच झालं. दुःखाचा प्रचंड घाला झाला. आणि काय करावं आता, ह्या पुण्यामध्ये मी काही राहत नाही म्हणून त्यांनी पुणं सोडलं. पुणं सोडल्यानंतर त्यांचे भाऊ सांगलीला होते, त्यांच्याकडे ते आले. आता रंगभूषा करणारा माणूस, त्याच्या डोक्यावरती थोडासा असा परिणाम म्हणजे डिप्रेशन आल्यासारखं झालेलं. मग ह्यांना दुसरं काय काम मिळणार म्हणून ते मजुरी काम करायला लागले. मिरजेतल्या नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या सव्वाशे अँड कंपनी यांच्यातल्या कोणीतरी त्यांना सांगलीमध्ये असं मजुरासारखं काम करताना पाहिलं आणि सरळ उचलून त्यांना मिरजेला आणलं. आपल्या ऑफिसमध्ये त्यांना काम दिलं आणि ते त्या कामामध्ये रमले. हळूहळू त्यांचा चांगला वेळ जायला लागला. एका नाट्यप्रयोगासाठी मधू आपटे, पुरुषोत्तम दारव्हेकर अशी बरीच नट मंडळी मिरजेला आलेली होती आणि त्यांनी त्यांना पाहिलं. त्यावेळेला मधू आपटे ओरडतच बाहेर पडले, अरे तुरतुरे तुरतुरे, आज बरं झालं, आज आमच्या नाटकाला तुम्हीच मेकअप केला पाहिजे. तुरतुरे पण खुश झाले. जुने लोक भेटले. त्यानंतर त्यांनी त्या सर्वांचा उत्तम मेकअप केला आणि अर्थातच नाट्यप्रयोग चांगला पार पडला. असेच तुरतुरेंच्या कामाचे दिवस जात होते. काही दिवसांनी एक पोलिसांची गाडी सव्वाशेंच्या दुकानासमोर उभी राहिली. त्यातून पोलीस इन्स्पेक्टर बाहेर पडले आणि त्या मागच्या खोलीमध्ये गेले. काही वेळाने ते बाहेर पडले. त्यावेळेला त्यांचं रूप वेगळंच होतं. ते एका धनगराच्या वेशामध्ये धनगरासारखे धिप्पाड दिसायला लागले. मिशा वाढलेल्या, तोंड काळं केलेलं, खांद्यावरती घोंगडं, अशा रूपामध्ये ते बाहेर पडले. आणि काही दिवसांनी समजलं की त्यांनी एका मोठ्या दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आणि सगळ्या दरोडेखोरांना पकडलं. अशा प्रकारे तुरतुरेंच्या बातम्या येत होत्या. आणि एके दिवशी अचानक तुरतुरे असेच निघून गेले कुठली तरी रंगछटा उतरवण्यासाठी.